नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण LTI माइंडट्री लिमिटेडसोबत टोटल 6 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया KSB लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 4,721.40 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 16,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 5,190 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 2,013.35 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 124.44% रिटर्न बनवून दिले आहे आणि या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल, तसेच 10 शेअरचे 50 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया ऑरिनप्रो सोल्युशन्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 2,548.55 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 7,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,794.95 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 830.35 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 192.32%चे जबरदस्त रिटर्न बनवून दिले आहे आणि या कंपनीने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर 1 बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल, तसेच 10 शेअरचे 20 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया आयचर मोटर्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 4,781.60 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 4,908 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 3,160 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 33.46%चे रिटर्न बनवून दिले आहे आणि या कंपनीने 51 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 7 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया गांधी स्पेशल ट्यूब्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 789.30 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 959.16 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 935 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 558.90 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 35.03%चे रिटर्न बनवून दिले आहे आणि या कंपनीने 13 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 5 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया ग्लँड फार्मा लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,889.50 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 31,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,194 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 951.20 रुपये आणि या कंपनीने लास्ट 1 इयरमध्ये आपल्या शेअरहोल्डर्सला 97.53%चे रिटर्न बनवून दिले आहे आणि या कंपनीने 20 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 16 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया LTI माइंडट्री लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 4,968 रुपये
आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 1.5 लाख करोड रुपयाचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 6,442 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 4,513.55 रुपये आणि या कंपनीने लास्ट 1 इयरमध्ये आपल्या शेअर होल्डर्सला 1.18% रिटर्न बनवून दिले आहे आणि या कंपनीने 45 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 19 जून 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया रात्री 9 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.